या ठिकाणी शकील हॉकर्स युनियनचे सदस्य आयोग रावे कास्कर यांचं स्वागत करत आहोत। इधर देखो सामने देखो गेल्या आणि या आरोग्य रावे कास्कर मित्रमंडळातर्फे पैठण येथे दरवर्षीप्रमाणे रक्तदान आरोग्य शिबिर राबवण्याचे स्वागत करण्यात येत आहे। सर्व डॉक्टरची टीम त्यांनी स्टेजवर यावं। आपल्या या ठिकाणी वैशाली मॅडम आपण स्टेजवर यावं। आपल्या या ठिकाणी आशा गंभीरे मॅडम यांच्या सहकार्याने आपल्याला दरवर्षी एक चांगली टीम या ठिकाणी उपलब्ध होते। तसेच हिमालय फाउंडेशन तर्फे वैशाली मॅडमचे या ठिकाणी सत्कार होत आहे। संदीपजी डेंबरे सर पॅथॉलॉजी त्यांनी या ठिकाणी यावं। या ठिकाणी घेऊन यावं। अभिजित डॉक्टर खान डॉक्टर साहिल खान सुमन धुळे मॅडम अविनाशजी बिहाडे अविनाश विनंती त्यांनी या ठिकाणी यावं। तसेच वंदना देहाडे मॅडम वंदना घाटे मॅडम आशा नरवळे मॅडम या ठिकाणी डोळ्याची टीम उपस्थित आहे। डॉक्टर शैलेश जैन सर व डॉक्टर स्वप्नील सर यांना विनंती त्यांनी स्टेजवर यावं। कैलेंडर का प्रकाशन करना या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी आरोग्य राबवत असताना मित्रमंडळातर्फे यावर्षीचा 2025 कॅलेंडर प्रकाशित केलेलं आहे। तसं आपण मिलिंद भाऊ रावळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कॅलेंडरचं प्रकाशन करून प्रकाशन करावं याची त्यांना विनंती करतो। आपण मिलिंद भाऊ रावळे आम्ही उपोषण करून त्यांनी पैसे मिळवले। आम्ही शंभूनगरला युनियन मध्ये पक्षामध्ये हाँ बोलो। पूरे शम्मे इलाही को बुझा सकता है कौन, जिसका हामी हो खुदा उसे मिटा सकता है कौन। वालेकुम अस्सलाम। और भाई कैसे नहीं तिला ड्यूटी विद्यापीठ मध्ये ले लिया मैंने, शूटिंग ले लिया। कहाँ पे चेक का साइन हो रे? शूटिंग ले लिया मैं, कहाँ चेक साइन हो रहा नहीं दिख रहे ना।
थोडंसंच राहिला डॉक्टर राख डेंटल मैं डाल दे सर झाल्यानंतर आठवणीने चाय बिस्किट खा बरं का. इधर से आओ. तरुणांचे आयकॉन औरंगाबाद शहरातील एक नामवंत विधितज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि शोषित पीडित अन्यायग्रस्त लोकांसाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे आणि या जनरेशनमधले अतिशय अभ्यासू, संयमी, आक्रमक असे आमचे स्नेही मित्र, आमचे बंधू अभयजी टाकसाळ यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदानाचा कार्यक्रम घेऊनही त्यांनी वाढदिवसाच्या दिवशीही समाजा उपयोगीच असा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. अलीकडे आपण बघतो की वाढदिवसानिमित्त रस्त्यावर उभं राहून तलवारीने केक कापणं, डीजे लावणं, परंतु आमचे अभय भाऊजे हे यांना सामाजिक भान असल्यामुळं आणि ते त्यांच्यामध्ये समाजाविषयी तळमळ असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. मी त्यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना या आपल्या माध्यमातून अभय भाऊला विनंती करतो की आपण या शहरामध्ये सर्व तरुणांना एकत्र करून तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करीत आला आहात, पुढेही करावं, परंतु एक सर्वपक्षीय किंवा एक नॉन पॉलिटिकल एक असं संघटन आपण करावं आणि या शहराच्या ज्या ज्या समस्या आहेत, अन्याय अत्याचार असतील किंवा नागरी समस्या असतील, श्रमिकांचे तर ते लढे देतच असतात, परंतु अन्याय अत्याचारासाठी त्यांनी आताही ते लढतात, परंतु एक सर्वपक्षीय आंबेडकरवादी किंवा मग संविधानवादी जे संविधानावर जे लोक प्रेम करतात अशा लोकांना एकत्र करून त्यांनी एक मोठा लढा या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये उभारावा. आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. तरुणांमधला एक अभ्यासू आणि जो भविष्यामध्ये आजही ते नेतृत्व करतात, पण भविष्यामध्ये एक मोठं नाव या शहरामध्ये आणि संपूर्ण शहराचं नेतृत्व त्यांनी करावं असं या ठिकाणी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. ते ज्या परिवारातून आलेले आहे त्या परिवाराला मोठी संघर्षाची पार्श्वभूमी आहे आणि अभयजी जे आहेत त्यांचे जे संस्कार आहेत त्यांना ते वारसा हक्काने आलेले आहेत आणि फक्त वारसा हक्क मिळून चालत नाही, तर स्वतः त्यांचंही मोठं योगदान, त्याग आहे, समर्पण आहे. अशा लढवाया तरुण योद्ध्याला आज मी त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देतो आणि
त्यांना शब्द देतो की आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. आपण आपला लढा चालू आहे, त्याला आणखी व्यापक करा. आम्ही जिथे जिथे आमची गरज पडेल आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. खरं तर आमच्या कम्युनिस्ट पक्षामध्ये अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करणं वगैरे अशी काही परंपरा नाहीये. फार मोठमोठे त्यागी आणि ज्यांचं फार मोठं बलिदान राहिलेलं अशा लोकांचा वारसा या पक्षाला आहे. परंतु मित्रमंडळांनी अशी अपेक्षा व्यक्त केली. आता 6वं वर्ष आहे. त्यांनी परवानगी मागितली होती की आम्हाला रक्तदान करण्याची शिबिर आयोजित करण्याची परवानगी द्या. आणि त्यावेळेसच्या तत्कालीन आमच्या घाटीच्या ब्लड बँकेच्या ज्या प्रमुख होत्या यांनी देखील अनेक वेळेस त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या. आणि गेल्या 5-6 वर्षांपासून या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. खरं तर रक्त हीच एक अशी बाब आहे की ज्यामध्ये भेदभाव दिसत नाही. माणसामध्ये अनेक भेदभाव माणसानेच निर्माण केले. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर अनेक जाती आणि अनेक धर्म जरी निर्माण केले तरी त्यांना ब्लडची जी बॅग आहे किंवा रक्तदान करण्याची आणि ज्याला रक्त घ्यायचं असतं, जो गरजू असतो, जो अपघातग्रस्त किंवा ऑपरेशन झालेलं आहे, तो असं म्हणत नाही की मी ब्राह्मण आहे, मला ब्राह्मणाचंच रक्त द्या, मी अमक्या जातीचा आहे, अमक्या जातीचं द्या, असं म्हणत नाही. ही खरी आणि त्यामुळं ज्यांच्या डोक्यामध्ये जाती आणि धर्माचं खूळ आहे त्यांना मी आवर्जून विनंती करेन की रक्त सर्वांचं सारखंच आहे. ए पॉझिटिव्ह असेल किंवा बी पॉझिटिव्ह असेल किंवा ए पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, हेच शास्त्रीय जे काही आहेत त्याचे गट आहेत, त्याच्या पलीकडे नाही. त्यामध्ये स्त्री पुरुषाचा पण भेदभाव नाही. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान केलं पाहिजे असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि या ठिकाणी माझे मोठे बंधू मिलिंदजी दाभाडे नगरसेवक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हे माझ्या पाठीशी कायम तर आहेतच, परंतु तेच आमचे आदर्श आहेत आणि त्यांच्या पाऊल खुणांवरच आम्ही चालण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व मित्रांनी ज्या काही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ज्यांनी रक्तदान केलं त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि कायम तुमच्या आपल्याकडून जे चांगलं काय आहे ते मी आपल्या सगळ्या मित्रांकडून शिकलेलो आहे आणि जे काही वाईट आहे ते माझं स्वतःच आहे. त्यामुळं उर्वरित आयुष्यामध्ये लोकांच्या जर कामी आलो तरच मी स्वतःला भाग्यवान समजेन. धन्यवाद.